आजच्या भागात आपण सादृश्य आणि वर्णिकाभंग म्हणजेच षडांगातील 5वे व 6वे अंग पाहणार आहोत। या अंगांमुळे आपल्या चित्रकलेत जिवंतपणा येतो। सादृश्य म्हणजे आपले चित्र वास्तविकतेशी किती प्रमाणात जुळतं आणि वर्णिकाभंग म्हणजे रंग, ब्रश आणि टेक्स्चरच्या सहाय्याने आपलं चित्र बोलकं करणं। हे अंग म्हणजे चित्रात जिवंतपणा आणण्याचं सूत्र। आजच्या या व्हिडिओमधून आपल्या कला शैलीमध्ये नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल। मग तुम्ही बिगिनर आर्टिस्ट असा, इंट्युटिव्ह आर्टिस्ट असा किंवा क्लासिकल चित्रकला शिकत असा। आजचा हा भाग म्हणजे आपली चित्रकला अजून एक पाऊल पुढे नेण्याचा मार्ग। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या चित्रकलेला एक नवी डेप नक्कीच मिळेल। सादृश्य सादृश्य हे षडांगातील 5वे अंग आहे। आता सादृश्य म्हणजे काय? आपले चित्र जेव्हा मूळ गोष्टींशी साधर्म्य साधतात तेव्हा त्याला सादृश्य म्हणतात। आता आपण सिंहाचा मूळ फोटो बघतोय। आपल्याला माहीत आहे सिंह कसा दिसतो, रुबाबदार, डोळ्यांमध्ये तेज व दाट झूल। हे एक सिंहाचे पेंटिंग आहे। यामध्ये आपण पाहता क्षणी लगेच सांगू शकतो की हा सिंह आहे। त्याचा रुबाबदारपणा, तेजस्वी नजर व दाट झूल सर्व अचूक टिपलंय। इकडे आपण सिंहाचं कार्टून पाहतोय। हे एक हुबेहूब चित्र नसलं तरी आपण पटकन सांगू शकतो की हा सिंहच आहे। हा लहान मुलांसाठी बनवला असला तरी रुबाबदार आहे। आपण दुसरं चित्र पाहतोय ते रंगीबेरंगी सिंहाचं क्रिएटिव्ह चित्र आहे। यामध्ये रंग वेगवेगळे वापरले असले तरी रुबाबदारपणा, तेजस्वी नजर व दाट झूल सर्व अचूक टिपलंय, म्हणून हे सादृश्य ठरतं। तेच आपण या मांजरांचं देखील पाहू शकतो। तुम्हाला हे लक्षात आलंच असेल, सादृश्याचं हे उत्तम उदाहरण आहे। यात वेगवेगळ्या मांजरी कलात्मकतेने चितारल्या तरी ह्या कोणीही सांगेल की मांजरच आहे। आता आपण अमूर्त निसर्ग चित्र पाहतोय। आपण बघता क्षणी लगेच सांगू शकतो की जमीन आहे, दूरवर डोंगर आहे व डोंगराच्या पायथ्याला घरे आहेत, आकाशात ढग आहे। हे चित्र हुबेहूब नसलं तरी ते हे सादृश्यच आहे, कारण या चित्रकाराने अचूक भाव टिपून एक उत्तम अनुभव बघणाऱ्याला दिलाय। अरे, हेही निसर्ग चित्रच पण अमूर्त। चित्रकाराने कलात्मक निसर्ग चित्रण केलंय, हेही हुबेहूब नाहीच, पण योग्य भाव व उत्तम अनुभव देतो, म्हणून हे चित्र सुद्धा सादृश्यच। आपण काही प्रसिद्ध चित्र पाहतोय। ही चित्र सादृश्याचे उत्तम उदाहरण आहेत। हे चित्र कोणत्या गोष्टींमुळे सादृश्य ठरतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। ही चित्र तर तुम्ही नक्की ओळखली असणार। आपल्याला घरात असणारे लक्ष्मी देवी व सरस्वती देवीचे फोटो। आपण या चित्रांना लक्ष्मी व सरस्वती म्हणून श्रद्धेने पूजलंय, कारण हे चित्र पाहून हे भाव उत्पन्न होतात की खरी देवी ही अशीच असते। अहो, हेच तर चित्रकाराचे कौशल्य। हे चित्र प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचे आहे। यात त्यांनी आपल्या मनातल्या देवीच्या वैशिष्ट्यांचे योग्य चित्रण केलंय। तेजस्वी चेहरा, सुंदर चेहरा, अलंकार, चेहऱ्यावरचे शांत भाव, योग्य वातावरण निर्मिती, तेवढंच नाही तर ती ओळख, ती अनुभूती, ती त्यांनी रंगात उत्तम पकडले, म्हणूनच हेही सादृश्यच। हे एक अमूर्त, अंतरप्रेरित चित्र आहे। यात आपण पाहू शकतो की कसे भौमितिक आकारांची रचना शांत भाव निर्माण करतात, जे मनापर्यंत पोहोचतात, म्हणून हेही सादृश्यच। तर मित्रांनो, सादृश्य म्हणजेच फक्त हुबेहूब चित्र काढणं नव्हे, ते जेव्हा बघताना मूळ गोष्टीची ओळख, भावना व अनुभव मिळतो तेव्हा चित्र सादृश्य होतं। आपलं चित्र कसं वाटते हेही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं ते दिसतंय। वर्णिकाभंग वर्णिकाभंग हा 6वा अंग आहे, जो रंगांशी संबंधित आहे। हा अंग जरी शास्त्रीय असला तरीही आपण आताच्या काळात सतत वापरत असतो। तर वर्णिकाभंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे रंग सुंदररित्या वापरण्याचं कौशल्य। त्यात रंगसंगती, ब्रश स्ट्रोक, रंगांचं पोत या सगळ्याचा योग्य वापर करून चित्रात योग्य वातावरण निर्मिती करणारा हा अंग आहे। वर्णिकाभंगाचे 4 मुख्य भाग आता आपण समजून घेऊया। पहिला आहे रंगांची निवड। प्रत्येक रंग हे वेगवेगळे भाव निर्माण करतात। आपल्या चित्राच्या विषयानुसार रंगांची निवड केली की चित्र बोलकं बनतं। जसं की निळा रंग हा शांत भाव निर्माण करतो, केशरी रंग उत्साह व चेतना निर्माण करतो
पांढरा रंग हा शुद्धता व साधेपणाशी निगडीत आहे. काळा रंग शक्ती दर्शवतो. लाल रंग हे चित्र विषयाची तीव्रता किंवा ऊर्जा दर्शवण्यासाठी वापरला जातो. हिरवा रंग हा समृद्धी दर्शवतो. पिवळा आनंद तर जांभळा आध्यात्मिकता दर्शवतो. आपण आता काही प्रसिद्ध चित्र पाहतोय ज्यात वेगवेगळे रंग कसे भाव उत्पन्न करतात ते इथे दिसून येतं. लाल चित्र हे पॉल क्ली यांचं कॅसल अँड सन आहे. या चित्रात त्यांनी सकारात्मक ऊर्जा दर्शवण्यासाठी लाल रंग वापरलाय. हे जांभळं चित्र आहे द पेपल पॅलेस इन अविनॉन. हे पॉल सिग्नेक यांचं आहे. या चित्रामध्ये त्यांनी श्रीमंती दर्शवण्यासाठी जांभळ्या रंगाचा वापर केलाय. हे हिरवं चित्र सिम्फनी इन ग्रीन अँड गोल्ड हे चित्रकार थॉमस विल्मर डुईंग यांचं आहे. या चित्रात निसर्ग शांत भाव उत्पन्न करतात. हे निळं चित्र द गिटारिस्ट हे पिकासो यांचं आहे. यात त्यांनी एकाकीपणा हा निळ्या रंगातून दाखवलाय. यात आपल्याला हे लक्षात आलंच असेल की रंग कसे चित्रामध्ये भाव उत्पन्न करून आपली चित्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. दुसरा भाग आहे रंगांचे जाण. आता आपण रंग निवडले, फक्त इतकंच पुरेसं नाही. त्या रंगांना अधिक सुंदर बनवण्यासाठी आपल्याला छटांचे मूल्य, टिंट, टोन व शेड हे समजून घ्यावं लागतं. याशिवाय रंगांमध्ये कॉन्ट्रास्ट व सॅच्युरेशन समजून घ्यावं लागतं. हे सगळं जेव्हा आपण एकत्रित चित्रात वापरू तेव्हा आपलं चित्र एका वेगळ्या उंचीवर जातं. ही रंगांची जाण आपल्या चित्राला कसे प्रभावित करते ते आता पाहूया. आपण हे एक निसर्ग चित्र पाहतोय जे मध्यम छटांचा वापर करून चितारले. यात पूरक रंग वापरलेत व व्हॅल्यू स्केलवरच्या मध्यम छटा घेऊन चित्रनिर्मिती केली. आपण पाहू शकता हे चित्र किती सुंदर आहे. येथे आपण दोन व्यक्तींचे चित्र पाहतोय. हे सेल्फ पोर्ट्रेट चित्रकार रेम्ब्रांड व व्हॅन गॉग यांचे आहे. एका चित्रात फक्त गडद रंग छटा वापरून चित्र काढले व चेहरा उजळ आहे. त्यामुळे उत्तम कॉन्ट्रास्ट तयार होऊन चित्र फार सुंदर वाटतं. या व्हॅन गॉग यांच्या सेल्फ पोर्ट्रेटमध्ये त्यांनी उजळ रंगछटा वापरल्यात. यात शीतरंगांचा वापर दिसतोय. बॅकग्राऊंडच्या तुलनेत चेहरा खूपच उजळ आहे, त्यामुळे उत्तम कॉन्ट्रास्ट मिळाला. तिसरा आहे ब्रश स्ट्रोक्स. आपण आता रंग निवडले, त्यांचे मूल्य समजलो. त्याचबरोबर आपण जर का योग्यरित्या ब्रश वापरला की चित्र कसं खुलत जातं. या चित्रात आपल्याला जाडसर रंगाचे थर दिसतात. या अशा रंगलेपनाच्या पद्धतीला इम्पास्टो असे म्हणतात. यामुळे चित्र अधिक बोल्ड व डायनॅमिक वाटू लागतं. या चित्रात पातळ ब्रश स्ट्रोक्स व पारदर्शक जलरंग वापरलेत. त्यामुळे हे चित्र प्रसन्न व शांत वाटतं. हे चित्रकार व्हॅन गॉग यांचे व्यक्तिचित्र आहे. या चित्रात त्यांनी वर्तुळाकार आकारात ब्रश स्ट्रोक्स दिलेत. हे ब्रश स्ट्रोक्स इम्पास्टो पद्धतीत आहेत, ज्यामुळे चित्राला गती व ऊर्जा मिळते. हे चित्रकार JMW टर्नर यांचं द स्नो स्टॉर्म हे आहे. या चित्रात त्यांनी ड्राय ब्रश स्ट्रोक्स हे वक्राकार स्वरूपात दिलेत. त्यामुळे येथे हिमवादळाचा आभास होतो. चित्र गतिवान व ऊर्जावान वाटतं. या चित्रात द आर्टिस्ट गार्डन ॲट गिव्हर्नी यात क्लॉड मॉने यांनी जलदरित्या ब्रशने रंग लावून उत्तम प्रकाश व रेषा दाखवलेत. त्यांना जाड रंग लावलाय जो फुलांचे पोत योग्य टिपतो. यामुळे चित्र लयदार व डायनॅमिक भासते. चौथा भाग आहे पोत. पोत म्हणजेच टेक्स्चर. या पोतचं चित्रात खूप महत्त्व आहे. आपण कोणत्याही वस्तूला स्पर्श केला की सांगू शकतो की वस्तू मृदू आहे, टणक आहे, खरखरीत आहे की गुळगुळीत. तसेच चित्रामध्ये आपण वस्तूच्या पोतचा आभास रंग व वेगवेगळे ब्रशचे टेक्निक्स वापरून तयार करतो. त्यामुळेच आपलं चित्र वास्तववादी बनतं. हेच पोत आपल्या चित्रकलेचा अनुभव वाढवतात. आपण रंगांशी खेळून व ब्रशच्या साहाय्याने पोत तयार करू शकतो. जसं की वॉटर कलर फ्लो किंवा रंगांवर मीठ टाकणे, कधी स्पंज वापरून पोत तयार करणे. काही वेगवेगळे ब्रशचे वेगवेगळे फराटे वापरून पोत तयार करू शकतो. आता आपण एक महिलेचं चित्र पाहतोय. यात केस, दागिने, वस्त्रावरची लेस, त्वचा हे सगळं खरं असल्यासारखं वाटतं. कारण की प्रत्येक वस्तूचा स्वतःचा पोत असतो, तो अगदी हुबेहूब चितारलाय. आपण आता हे अमृता शेरगिल यांचं चित्र पाहतोय. यात पण त्वचा, केस, दागिने व वस्त्राचा पोत अगदी योग्य टिपलाय.
दुसऱ्या चित्रात त्या महिलेने चमकदार वस्त्र नेसल्याचा आभास होतोय व या वस्त्रावर सोनेरी जर आहे. तिचे दागिने, त्वचा, केस या सगळ्यांचे पोत एकदम परफेक्ट टिपलेत. हे चित्र द किस हे गुस्ताव क्लिमिट यांचे आहे. हे चित्र आपलं लक्ष वेधून घेतं ते का बरं? रंगसंगती छान, रचना छान, पण आणखी एक गोष्ट म्हणजे पोत, ज्यामुळे आपण ती कलाकृती अनुभवतो. इथे त्यांनी पुरुषाच्या कपड्यात सरळ ठळक आकृती वापरल्यात, त्या स्थिर व ऊर्जावान वाटतात. तसेच स्त्रीच्या कपड्यावर नाजूक फुलांसारखी आकृती रेखाटली. या टेक्स्चरमधून कोमलता व प्रेमळपणा जाणवतो. द किसच्या बाजूचं हे मधुबनी चित्र आहे. या चित्रात सरळ, गोल, तिरक्या, झिगझॅग रेषांचा वापर केलाय, ज्यामुळे केस, दागिने व कपड्यांवर पोत तयार झाले. ठिपके, पट्ट्या, लहान तपशील हे रंग खुलवतात. फुलं, पानं, वेशभूषा केसात सततचे पॅटर्न निर्माण करतात. हे आपल्या नजरेस ठळकपणे जाणवतात. या टेक्स्चरमुळे चित्र एक अनुभव बनतो व चित्रात पारंपरिक अनुभव तयार होतात. चित्राच्या मध्यभागी रेषा, रंग, गती आणि प्रतीक यांचा संगम आहे. त्यामुळे हे चित्र केंद्रबिंदू ठरतं व यातूनच चित्रात ऊर्जा पसरते. आता आपण काही वर्णिका भंगाचे उत्कृष्ट उदाहरण पाहणार आहोत. हे अजिंठा येथील सहस्त्रबुद्धांचे चित्र आहे. यामध्ये 1000 बुद्ध चितारलेत, जे एकमेकांपासून पूर्ण वेगळी आहेत. हे सगळं रंग, ब्रशस्ट्रोक व पोत यामुळे शक्य झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंग वेगळा आहे. या चित्रात मातीच्या जवळचे रंग वापरलेत, त्यामुळे चित्र एकदम शांत वाटतं. हे एक भारतीय लघुचित्र आहे, योगिनी विथ मैनाबर्ड. या चित्रात लाल वस्त्र व सुवर्ण ओढणी व राखाडी त्वचा यामुळे ती तेजस्वी व कोणीतरी आध्यात्मिक व्यक्ती वाटते. लाल वस्त्र व हिरवे पार्श्वभाग हे पूरक रंग असल्यामुळे चित्र खुलून दिसतं. या चित्रात पोत ही उत्तम वापरलाय. आपण आता भारतीय चित्र पाहिली. आता आपण पाश्चिमात्य उदाहरण पाहू. हे चित्र व्हीटफील्ड विथ क्रोज हे विन्सेंट व्हॅन गॉग यांचं आहे. या चित्रात बोल्ड ब्रशस्ट्रोक्स वापरलेत, अगदी जलद वापरलेत. त्यात पिवळा, केशरी व निळा रंग छान एकमेकांना पूरक वाटतो. या ब्रशच्या फराट्यांचा पोत चित्राला गती देतो, जणू वारा सुटलाय व गवत वाऱ्यावर हलतंय. या चित्ररचना, रंगसंगती व पोत यांचा उत्तम संगम दिसून येतो. मित्रांनो, हे षडांग म्हणजे आपला चित्रकलेचा पाया आहे. हे अंग जरी प्राचीन असले तरी आजही तितकेच उपयोगी पडतात. हे षडांग आपल्या चित्रकलेचा आत्मा आहेत. या षडांगाचा उपयोग आपल्याला सगळीकडेच होतो. मग ललित कला असो, उपयोजित कला असो किंवा डिझाईन असो, हे षडांग आपल्याला सगळीकडे उपयोगी पडतात. हे षडांग म्हणजे रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, योजना, सादृश्य आणि वर्णिकाभंग. या षडांगांची जर उत्तम सांगड घातली तर आपलं चित्र नुसतं सुंदर नाही तर भावपूर्ण व अर्थपूर्ण देखील होईल. आपल्या चित्राला एक पाऊल पुढे नक्कीच घेऊन जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आर्ट क्विलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.